मोठे बाबा, ईशाचं ना ओमशी मेजर काहीतरी भांडण झालंय. आल्यापासून दार बंद करून बसले खोलीमध्ये, कुणाशी काहीही बोलत नाहीये, चिडचिड करतीये. फार मोडी वागते होती. मला ना या मुलीचा संताप येतोय खरोखर. तुम्ही ना मोठे बाबा तिला फार लाडवून ठेवलेत. खरंय, पहिल्यांदाच असं झालंय की ती आली आणि माझ्याशी बोलली नाहीये. खरोखर मेजर असणार काही. मोठे बाबा, मला खूप काळजी वाटते हो त्या पोरीची. आपली ईशा नाही, हल्लीची सगळीच मुलं ना मोठे बाबा फार इम्पल्सिव्ह वागतात. तडकाफडकी स्वतःला वाटेल तो निर्णय सुनवून टाकतात, कुणालाही विश्वासात न घेता. उरलेल्याने ऍडजस्ट करा. अलका, जरा शांत हो बरं. काय हल्ली आपण सगळेच एकदम फारच टोकाचा विचार करायला लागलो. असे विचार येणारच ना मोठे बाबा. तुम्ही ना मोठे बाबा तिला पाहिलेलं नाहीये म्हणून असं म्हणताय. त्यांचं तोंडही पाहायचं नाही म्हणतेय. त्यांचं म्हणजे त्यांच्या घरातल्यांची सुद्धा वाद घातलाय का काय तिने? नाही नाही, असं नाही करणार ती. बोलत नाही ना काही मोठे बाबा, काही सांगत नाही, म्हणून मग असे वाईट विचार मनात येतात ना हो. बघ, तिला जेवायचं नसेल ना तर आग्रह करून उगी चिडवू नको तिला. काही होत नाही, एक दिवस नाही खाल्लं तर. डोकं ठिकाणावर आलं, शांत झालं की बोलेन मी तिच्याशी. चल पुढं बरं, आपण जेवून घेऊ. आणि पिंक्या कुठे आहे? हा, पेढा दिला नाही सकाळपासून मला एकही. जा पळ. आणि आमच्या युवर ऑनरला पाठवा, चेहरा दाखवा म्हणा. हो. जाम दमल्याच. त्या कॉलेजचं फार मीठ खातो बाई आम्ही. इतकी जागरणं घडतायत. अलका, हे अलका, अगं अगं काय रडतेस काय तू? काय झालंय काय? अलका सांग मला, काय झालं? ईशाचं ओमशी भांडण झालंय उमा. ती इतकं टोकाचं बोलते ना त्याच्याबद्दल. न जेवता पोर एक दिवस तरी राहिलीये का? पण आता रात्र व्हायला आली तरी जेवायला आलेली नाही. इच्छा आली? दुपारी झाली पुण्याहून, पण अजून जेवलेली नाही. काय म्हणणं काय तिचं? काय म्हणणं हे कळायला पाहिजे ना. ती बोलली तर कळणार आहे ना मला. बोलतच नाही आल्यापासून काही. ठीक आहे, तू तू रडू नकोस, मी जाऊन येते तिच्याकडे. नको नको, तू नको जाऊस ग. कोणीही माझ्या खोलीत यायचं नाही असं बजावलंय तिने. मोठे बाबा सुद्धा गेलेले नाही. हो बरं ठीक आहे, पण तू आधी शांत हो. काय? हा, तू रडू नकोस. तू अशी रडलीस ना तर ती आपल्याला सांगणार नाही काय झालं ते. ती म्हणेल मी डिस्टर्ब झाले तर हे चित्र आहे घरात. मग खरं काय झालं ते सांगितलं तर काय होईल? हो की नाही? हा, तेव्हा रडणं थांब. आणि ती जेवली नाहीये ना, झोपली आहे ना, असू दे, काही हरकत नाही. उठली की जेवेल. असं काय होईल, सगळं नाही. आणि बघ माझं ऐक, तू थोड्या वेळाने तिच्या खोलीत जा. अँड यू जस्ट बी देअर विथ हर. तू फक्त तिच्याबरोबर थांब तिथे, तिच्या अवतीभोवती राहा. आपण बघूया ती काय सांगते. आणि तू तिथे असलीस ना की ती सांगेल तुला. हो की नाही? आणि नाहीतर आपण आहोतच ना सगळे. मग काय रडतेस वेड्यासारखी?
कोण आहे? मी 4 दिवस घरात नाहीये तर त्या कोण असं विचारतात मला. वा, बोल आशू. काय बोल. हा, मी इतकी एक्साइट होऊन घरी आले, म्हटलं जाऊन गच्च मिठी मारावी ईशाला, तर तू सासवडला का? असंच. किती वाजलेत आशू? 8:30 वाजलेत फक्त. ए, तू आत्ता कशी झोपलीस ग? तुझं डोकं दुखतंय. ए ईशा, अशी प्राण गेल्यासारखी काय बोलतेस? ओम सारखंच. मी ओम सारखी नाहीये. मी नाहीये ओम सारखी. आणि तुला जर का त्याच्याविषयी माझ्याशी बोलायचं असेल तर मला काही इंटरेस्ट नाहीये तुझ्याशी बोलण्यात. बापरे, घाबरले मी, खूप घाबरले. मलाही बोलायचं नाही ओम विषयी. नाही, मी तुला हे अजिबात सांगणार नाही की मी ओमला पण फोन लावते आणि तो माझे फोन उचलत नाहीये ना. मला सांगायचं नाहीये की सकाळी मी जेव्हा घरी आले ना तेव्हा ओम असं खाली बसलेला होता रस्त्यावरती आणि काहीतरी पडपडत होता. नाही म्हणजे कसं आहे, ओम आणि तुझ्यात काय प्रॉब्लेम आहे हे मी अजिबात विचारणार नाहीये. मला चिडवायला फोन केलायस का? अशी चिडवाचिडवी करू नये. अतिशय अंडर डेव्हलप्ड मेंदूची लक्षणं आहेत ही सगळी. इतका कॅज्युअल आणि इररिस्पॉन्सिबल अप्रोच आहे तुझा. प्लीज फार काळ अशी राहू नकोस. आयुष्यात पुढे प्रॉब्लेम्स येतील तुला. ए प्लीज, हा, हे ऍटिट्यूड का दाखवतेस तुम्हाला? मी अत्यंत जेन्युअनली तुला फोन केलाय. म्हणजे आता मी तुला नकोशी झालीये का? हा, तसं सांग ना. दुसऱ्याचा राग माझ्यावरती काढू नकोस तू. तुझी घाणेरडी सवय आहे ही. तुला भेटल्याशिवाय माझा एक दिवसही पुढे सरकत नाही आणि तू हे असं घाण वागणार आहेस का माझ्याशी? हो, कारण मी आहेच घाण. मी घाण आहे आणि मी इम्पॉसिबल आहे. ठेव मी आता फोन. ए ईशा, ऐक ना. सॉरी यार, मी चिडले. हे बघ, तू पण चिडू नकोस, मी पण नाही चिडत. हा, पण सांग ना काय झालंय. बोल ना माझ्याशी. ईशा, अगं करू शकते मी तुला मदत. काही नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. थँक्स फॉर युअर कन्सर्न. आय एम ओके. चल बाय. आई प्लीज थांबव. आवरावरीचं जे नाटक तू करतेस ते थांबव, कारण मला माहितीये तुला काही शोधायचं नाही आणि माझ्याकडे लक्ष द्यायचं नाही म्हणून तू हे सगळं जे काही करतेस त्याचा मला जास्त त्रास होतोय. प्लीज थांबव. इशू, मग बोलायचं कसं ग तुझ्याशी? मला कळतच नाहीये. मला थोडा वेळ नाही एकटं सोडू शकत का ग तुम्ही? ओके, सॉरी, जाते मी. हा, मला भूक लागली.
लागली ना? हा सोन्या, लागेल नाही तर काय? काय करू तुझ्यासाठी? सांग सांग, तुला काय खायचंय? काय खावंसं वाटतंय? नाही तर असं करतेस का, सगळ्यांबरोबर जेवायला चलतेस का? तिकडे चल ना, सगळे वाट बघतायत तुझी. प्लीज, मला इथे रूम मध्ये एकटीला जेवायला देणार असलीस तर मी जेवते, नाही तर नको. कारण मला आता कुणाच्याही प्रश्नाचं काही उत्तर द्यायचं नाही, मला कुणाशी काही बोलायचं नाहीये. मला तू एकटीला इथे आणून देणार असशील तरच मी जेवणार आहे, नाही तर मला काही नको. ओके ओके ओके, हो, इथे आणून देते मी तुला. हा, भूक लागली ना, जेवणार आहेस ना तू? हा, मी इथे आणून देते तुला, पटकन देते. हा राजा, आणतेस लगेच. मी ताट घेऊन जात्यात, त्यांनी काही खाल्लं नाहीये ना मगाचपासून? मी घेऊन जातो. मी ना मगाशी त्याला लिंबू सरबत द्यायला गेले होते ना, तर बचकन ओरडला माझ्या अंगावर. मला भीती वाटली खूप. रणजित काका किती त्रास करून घेतोय अरे तो. मला कळतच नाहीये काय करायचं, कुणालाच कळत नाही काय करायचं आता. रे काही काळ एकट्याला राहू दे त्याला. आणि सगळ्यांना सांग, कोणीही त्याला आत्ता डिस्टर्ब करायला जाऊ नका. मी समजूत घालायचा प्रयत्न करतो. आणि आपण खरंच इतके वाईट आहोत का रे? ईशाताई घाबरली आपल्याला, तिला नको होत आपण. हे बघा, आपण सगळेच खूप चांगले आहोत. स्वतःवर विश्वास ठेव. जा बाळा तू. काय ग, काही बोलली ती? बोलली, भूक लागली आहे पण सगळ्यांबरोबर जेवायला बसायचं नाहीये. हरकत नाही, बोलली काय कमी झालं? आपण तिचं ताट तिच्या खोलीत देऊ. अगं भूक लागली असेल, 2 घास पोटात गेले की बरं वाटेल, मग बोलेल. 2 घास पोटात गेले म्हणजे बरं वाटेल, पण आता ऍसिड फेकतीये. काय? हो, म्हणजे पित्त खवळलंय तिचं. मग तू ऐकलं असतंस ना ती काय बोलतीये ते, तर तुझं स्व डोकं गरगरलं असतं. मला भीती वाटायला लागली का तिचं बोलणं ऐकून, काळजी वाटायला लागली. आणि मला कळत नाही उमा, एवढं काय झालं असेल त्यांच्यामध्ये. त्यांचं तोंड सुद्धा बघायचं नाही, असं का म्हणत असेल ती? मला खरंच कळत नाहीये ग. अलका, अगं अशा कुरबुरी तर होतच असतात. अगं माझंच बघ ना, माझं लग्न जेव्हा नवीन झालं होतं तेव्हा मी यांच्यावर किती चिडून असायचे. पण मग जशी ओळख जुनी व्हायला लागते ना, तसा मग तो माणूस वेगळा वाटायला लागतो. अगं हा सगळा ऍडजस्टमेंटचा इश्यू आहे, दुसरं काही नाहीये. त्या दोघांनी एकमेकांना वेळ द्यायला हवा. आणि मग दुसरी व्यक्ती संपूर्णपणे कळायला लागली ना की मग तेव्हा ऍडजस्टमेंट सुरू होते. नव्याने निर्माण झालेल्या नात्यात बरेचदा आपणच ऍडजस्टमेंट करायला तयार नसतो, आणि शिवाय वयही असतं, हो की नाही? काय ग, कसला विचार करतेस? माझं वय अजून वाढलं नाही वगैरे असं तुला वाटतंय का? काय ग उमा, काहीतरी काय. मग चला वाढा लवकर लवकर आणि जा. लेकीला खायला घाल, उपाशी आहे ना बराच वेळ. जा.
घास खाऊन घे राजा. कंपल्शन नाहीये पण खा ना यार. प्लीज. घे बाळा. मी खाते. हो जाते मी. हा शू बोल. काय यार, मी फोन करते तुला, तू नीट बोलतच नाहीयेस माझ्याशी. सॉरी बोल. तू कधी येणार आहेस? ब्रह्मे सर सारखे फोन करतात आणि विचारतात तुझ्याबद्दल. त्यांना सांग मी 3 दिवसांच्या मेडिटेशनच्या इंट्रोडक्टरी कोर्स साठी जाते. काय तू मेडिटेशन? नाही. हो मी खरंच जाते. ए बरी आहेस ना? म्हणजे तू काल तो नंबर घेतला होता तो तू स्वतःसाठी घेतला होतास? हे बघ, तू कुठेही जाणार नाहीयेस. तू तू आधी इथे घरी ये, नाहीतर मी तिथे येऊन तुला किडनॅप करून टाके ना. आशू मी काय बोलतेय? हा तुझं काय चाललंय? हे बघ मी 5 मिनिटातून घरातून निघणार आहे, त्यामुळे तू इथे येऊन तुझा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाणार. कशाला उगाच? विषय काय करतेस तू? हा, हे साधू विधू लोकांना ना झाडाखाली बसून ध्यान करायला काही जात नाहीये. त्यांना संसार वगैरे नसतात, नोकऱ्या नसतात. आपली ती स्टेज यायची अजून. हे असं करून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीयेत तुझे. हे असं करणं म्हणजे प्रॉब्लेम पासून पळलंय, बाकी काही नाही. तुला वाटतंय ना मी पळून चालले? ठीक आहे, तसं समज. मला ना तुझी आता खरंच काळजी वाटायला लागली. तू सांग ना लवकर, नाहीतर मी बोलणार नाही हो तुझ्याशी. ओके.
मोठे बाबा, ईशाचं ना ओमशी मेजर काहीतरी भांडण झालंय. आल्यापासून दार बंद करून बसले खोलीमध्ये, कुणाशी काहीही बोलत नाहीये, चिडचिड करतीये, फार मोडी वागते होती.